नमस्कार, मी मिलिंद भागवत. न्यूज 18 लोकमतवर पाहताय तुम्ही बेधडक. प्रेक्षक हो, सध्या वातावरणातल्या पाऱ्यानं 35 ओलांडली, म्हणजे ऊन वाढतंय आणि पुढचे काही दिवसात तो 40 सुद्धा गाठेल. उन्हाच्या या झळा सहन करण्यासोबतच राज्यातल्या काही प्रमुख शहरांना कचऱ्याची धग सुद्धा चांगली जाणवते. धग जाणवते तशी नाकातोंडात धूर जाऊन गुदमरायलाही होतंय. औरंगाबादमधला कचऱ्याचा प्रश्न तर महिन्याभरापासून धुमसतोय. नारेगावकरांनी कचरा टाकायला विरोध केला. नागपूरमध्ये सुद्धा कचऱ्याचं साम्राज्य काही ठिकाणी निर्माण झालंय. मुंबईच्या शेजारची कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ आणि काही प्रमाणात ठाणे ही शहरं सुद्धा धुमसत आहेत. कचरा आणि डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगी आणि यामुळे लोकांचं जगणं मुश्किल झालंय. कुठे पक्षांमधलं राजकारण, कुठे पक्षांतर्गत राजकारण, कुठे प्रशासन विरुद्ध राजकारणी, तर कुठे कचऱ्यातून मिळणारा मलिदा आणि भलतंच अर्थकारण. या सगळ्या शहरांचा श्वास मात्र गुदमरतोय. आणि यावर नेमका उपाय काय? कचऱ्याचा प्रश्न सोडवायला राजकारण्यांना अपयश काय येतंय? काही ठिकाणी महापालिका आणि आयुक्तांची कोंडी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकारणी कचऱ्याचा तट उभा करतायत का आणि तो जाणून बुजून पेटवतायत का? शहराचा कचरा आसपासच्या गावांनी का सोसावा? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या बेधडकमध्ये. धुमसता कचरा. कचरा किती धुमसतोय, या कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे आणि कचरा अनेक ठिकाणी तुंबल्यामुळे शहरांमध्ये जे घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे डम्पिंग ग्राउंडला आगी लागतायत. धुरांनी जीव गुदमरतोय. राज्यात उन्हाच्या झळा वाढत चालल्यात, तशीच कचऱ्याची धगही. कल्याण आणि दिवा या मुंबईच्या उपनगरांमध्ये धुराचं साम्राज्य पसरलंय. गेल्या 5 दिवसांपासून इथल्या कचरा डेपोला लागलेली आग अजूनही धुमसतेच आहे. मी आता कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राउंडच्या इथे आहे. आपण बघू शकतात की माझ्या पाठी आपल्याला भलं मोठं डम्पिंग ग्राउंड दिसेल. गेले अनेक वर्ष हे डम्पिंग ग्राउंड आहे. हायकोर्टाने सांगितलं होतं की कल्याण डोंबिवलीचा जो कचऱ्याचा प्रश्न आहे आणि हे डम्पिंग ग्राउंड आहे हे हटवायला सांगितलं होतं. त्याचप्रमाणे कचऱ्याचा जटिल प्रश्न आहे हा सोडवायला महानगरपालिकेला सांगितलं होतं. मात्र महानगरपालिका अद्याप यावर काही करताना दिसत नाहीये. येत्या 20 तारखेला महासभा आहे, त्या दिवशी आम्ही या भागातल्या नागरिकांचा मोर्चा महानगरपालिकेच्या प्रशासनावरती घेऊन जाण्याच्या विचारामध्ये आहोत. लवकरच त्याची रूपरेषा आम्ही जाहीर करू. मुळामध्ये ह्याच्यामध्ये दोषारोप करण्यात काही अर्थ नाही. आता ताबडतोब रिलीफ देणं जास्त गरजेचं आहे. माझ्या मागचं दृश्य पाहून तुम्हाला वाटेल मी कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी आलोय, पण तसं नाहीये. मी दिव्यात आहे आणि गेली 5 दिवस दिव्यातलं डम्पिंग ग्राउंड आहे. त्या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्यामुळे ती आग धुमसते आणि अशा पद्धतीचा धूर जो आहे संपूर्ण दिव्यात पसरला आहे. अशा प्रकारे कांदळवन नष्ट करून जी बेकायदेशीर डम्पिंग सुरू आहे त्यात जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी आम्ही पालिका प्रशासन असेल तर पोलीस आयुक्त असतील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. आपण पाहू शकता की ह्याच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाली उभ्या आहेत. या चालीला भीषण आग लागण्याची शक्यता, मोठी दुर्घटना या दिव्यात घडू शकते. अंबरनाथची अवस्था ही यापेक्षा वेगळी नाही. धुरामुळे दारं खिडक्या बंद कराव्या लागत असल्यानं घरांचा कोंडवाडा झालाय. जवळजवळ अंबरनाथ शहरातील 80 टन कचरा हा दररोज निघतो आणि शहरातील कचरा या डम्पिंग ग्राउंडला टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राउंडमध्ये जो निघणारा धूर आहे तो नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. त्याच्यामुळे अंबरनाथ शहरातील ह्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे. राजकीय वादात औरंगाबादची कचरा कुंडी झाली आहे. शहराला ठिकठिकाणी उकिरड्याचं स्वरूप आलंय. आता ही समस्या सोडवण्यासाठी सरकारनं 20 अधिकाऱ्यांची फौज औरंगाबादेत उतरवली आहे. कचरा मुळात ही समस्या नाही, तर कचऱ्यातनं वेगवेगळे घटक आहेत. ही एक आपली राष्ट्रीय संपत्ती खरोखरच आहे. ओल्या कचऱ्यातून खते निर्माण होऊ शकते, वीज निर्मिती होऊ शकते. मुंबई असो, ठाणे असो, औरंगाबाद की पुणे, कचऱ्यामुळे राज्यातल्या महानगरांना अवकळा आली आहे. कचऱ्याच्या राजकारणात लोकांच्या आरोग्याचा कचरा होतोय याचं भान राजकारण्यांना निदान आता तरी यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे आपण पाहतोय हा विषय किती गंभीर आहे आणि या गंभीर विषयावर गांभीर्यानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे कल्याणमधले आमदार नरेंद्र पवार, यासोबतच विधान भवनाच्या परिसरातूनच MIMचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील हे देखील आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत.
माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत ज्योती म्हापसेकर, कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. गेल्या 2 दशकांपासून प्रामुख्यानं त्या कचऱ्याचं व्यवस्थापन, कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या महिला, त्यांचे प्रश्न आणि एकूणच सोसायटी आणि समाज कचरामुक्त होण्याकरता काय करावं याच्याकरता त्या सातत्यानं प्रयत्नशील आहेत. यासोबतच आहेत कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ श्रीनिवास घाणेकर, माहिती अधिकारातले ते कार्यकर्ते आहेत आणि या विषयातल्या काही याचिका सुद्धा त्यांच्या न्यायालयात आहेत. न्यायालयानं फटकारलंय तरी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन काही सुधरत नाहीये. यासोबतच आपल्यासोबत आहेत कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणखीन आपल्यासोबत आहेत थेट औरंगाबादहून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदा. सगळ्यात सुरुवातीला आधी जाऊयात औरंगाबादला, कारण औरंगाबादच्या कचऱ्याच्या कोंडीला आता 1 महिना पूर्ण होतोय. सगळेजण कागदावर तरी असं दिसतंय की काही ना काहीतरी करताय. प्रत्यक्षातली स्थिती काय आहे आपण सिद्धार्थकडनं जाणून घेऊयात. सिद्धार्थ, अगदी 2च मिनिटात सांग फक्त की आजची ताजी स्थिती काय आहे. या कचरा कोंडीतून मार्ग निघण्याची काही आशा दिसते का? एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आज महिना 2 दिवसानंतर महिना होतो. 16 तारखेला कचराकोंडी सुरू झाली होती. महिना झालं तरी काडीचाही फरक पडलेला नाही. फक्त एक सांगू शकतो की 2 ते 2.5 हजार टन मेट्रिक कचरा महापालिकेने चोरून लपून नामुष्की आल्याप्रमाणे अंधारात कुठेतरी घेऊन टाकलेला आहे. आता त्यानंतर ज्या पद्धतीची कचरा कोंडी झालेली आहे त्याच्यावर अजून उपाय सुचलेला नाही. सरकारने पंचसूत्री तोडगा सांगितलेला आहे. आज त्या पंचसूत्रीला 5 दिवस झाले, काडी सरकलेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता काही समाधानची बाब अशी काही अधिकारी औरंगाबादमध्ये आलेले आहेत, जसे रामदास कोचरेंसारखे किंवा इतर जी म्हापसेकर मॅडमचे काल व्याख्यान या ठिकाणी झालेलं. म्हणजे बाहेरचे लोक या ठिकाणी जे आहेत जागृती करण्याचा प्रयत्न करतायत, महानगरपालिकेला प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतायत, व्याख्याने घेत आहेत, बैठका होत आहेत. दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आता 1 महिना झाला तरी राजकीय पक्ष कुठेही सक्रिय झालेले नाहीत. आपल्याला माहिती आहे की सेना आणि भाजपा आपले आपले मतदारसंघ जपण्यासाठी, आपल्या मतदारांना नुकसान होणे, आपले मतदार जे आहेत दुरावले म्हणून डम्पिंग ग्राउंड किंवा कचरा टाकू देण्यास त्या ठिकाणी आता तयार नाहीत. एकंदरीत जवळपास 7,500 मेट्रिक टन एवढा कचरा औरंगाबादमध्ये रस्त्यावर साचलेला आहे. अनेक ठिकाणी सडक पडलेला आहे. तो उचलण्याची तरतूद महानगरपालिका घेत नाही आहे. आता झालं असं की राज्य सरकारची मध्यस्थी करून तोडगा दिलेला आहे पंचसूत्रीचा. त्यामुळे महानगरपालिका आता याच्यातून अंग काढून घेते काय अशी परिस्थिती, कारण पंचसूत्रीनुसार एकही सूत्र या ठिकाणी अवलंबलं गेलेलं आहे. त्यामुळे रस्त्यावरचा कचरा पडलेला आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की सुरुवातीला गावाबाहेरचे ग्रामस्थ, औरंगाबादच्या बाहेरचे ग्रामस्थ कचरा टाकू देत नव्हते. त्यामुळे उद्रेक झाला, हिंसाचार झाला. आता औरंगाबाद शहरातील नागरिक आता उद्रेकाच्या पवित्रात दिसतात, कारण 2 ते 3 सोसायटीच्या नागरिकांनी जे आहे महानगरपालिकेला आता नुकसान भरपाई मागितलेली आहे. कचऱ्यामुळे आमच्या आरोग्यावर परिणाम होतोय, त्यामुळे आता आमची नुकसान भरपाई केली जावी अशा पद्धतीची नोटीस, कायदेशीर नोटीस मुगळीकर आयुक्त औरंगाबाद यांना पाठवलेली. थोडक्यात मला एका वाक्यात असं सांगायचं आहे की महिना होत आला तरी तोडगा निघालेला नाहीये आणि राजकारण होत आहे. राज्य सरकार करणार का महानगरपालिका करणार याबद्दल राजकारण होतंय. सेना भाजपमध्ये राजकारण होतंय. त्यामुळे कचरा कोंडी अजून सुटलेली नाही. आता किती दिवसानंतर सुटेल माहित नाही. का औरंगाबादमध्ये हिंसाचार ओपन झाल्यानंतर महानगरपालिका राज्य सरकार वचनीवर असेल का असं वाटायला. सिद्धार्थ, आपण अपेक्षा करूयात, कारण नारेगावच्या गावकऱ्यांनी वचन दिलं होतं आणि तसंच वचन हे औरंगाबादच्या खासदारांना सुद्धा लोकांनी दिलं होतं की आम्ही हिंसा होऊ देणार नाही. अपेक्षा आहे की यातून लवकर तोडगा निघेल. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आता जाऊयात इम्तियाज जलील यांच्याकडे. औरंगाबादचे लोकप्रतिनिधी आहेत. औरंगाबादमधले सध्याचे सगळ्यात तरुण आणि लोकप्रिय आमदार आहेत ते. इम्तियाजजी, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? 2 वेळेला आवाहन करण्याव्यतिरिक्त औरंगाबादचे कुठलेही लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसले नाहीत. एकटे महापौर फक्त सगळीकडे फिरून त्या गावकऱ्यांना तोंड देताना दिसत आहेत. प्रशासन न्यायालयामध्ये कागदपत्र सादर करतंय, याच्या पलीकडे काही होत नाहीये. औरंगाबाद शहरातल्या एका वॉर्डमध्ये फक्त कचऱ्याचं विघटन होतं आणि कचरा वॉर्डच्या बाहेर जात नाही. बाकी औरंगाबाद शहराचं काय? लोकप्रतिनिधींची भूमिका कुठे दिसतेय? मिलिंद भाऊ, मी एक सांगू इच्छितो की आम्हाला औरंगाबाद शहरवासियांना एक सपना दाखवण्यात आलं होतं. जेव्हा हे डिक्लेअर केलं होतं की या देशात 100 शहर स्मार्ट सिटी बनणार, तर मी सुद्धा डोळे बंद करून हे स्वप्न बघत होते की माझं शहर कसं असणार, किती स्मार्ट असणार, काय काय असणार. जेव्हा मी डोळे उघडले तर सगळीकडे कचरा मला नजर आला. शहराच्या रस्त्यावर मला डुकरे कुत्रे नजर आले आणि महामारी फैलण्यासाठी जे काही लागतं ते सगळं माझ्या शहरात दिसून आलं.
याचं प्रमुख कारण काय आहे हे आपल्याला शोधायला पाहिजे. याचं प्रमुख कारण हे आहे की आज कोणत्याही एरियामध्ये आपण कचरा टाकण्यासाठी जातो तर लोक तिथे विरोध करतं आणि स्वाभाविक आहे, कारण त्यांचा विश्वास जे आहे ते आता संपलेला आहे. प्रामुख्याने सगळ्या राजकीय पार्टीवर त्यांचा विश्वास संपलेला आहे. याचं कारण हे आहे की महानगरपालिकामध्ये जे दोन पार्टी मागच्या 30 वर्षापासून सत्तेत आहेत ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. मी महाराष्ट्रीयन, माझी महाराष्ट्रीयन एक संस्कृती हे शिवसेना खूप गर्वाने म्हणतो, पण महानगरपालिकामध्ये कचऱ्यामध्ये मला काय, पाणीमध्ये मला काय, लाईटमध्ये मला काय मिळू शकतं का, हे जे संस्कृती माझा म्हणजे तुम्ही म्हणताय की शिवसेना औरंगाबादमध्ये या सगळ्या गोष्टीत कमिशन घेते. 200% मी तुम्हाला सांगू इच्छितो, 200%. कारण काय आहे की इतकी वर्षापासून जेव्हा नारेगावचे लोक हे म्हणत होते की बाबा आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमच्या घरचा कचरा आता थांबा, आमच्या घरच्या समोर कशाला तुम्ही आणतं. मग लोकांनी जेव्हा रस्त्यावर आले, तुम्ही जे म्हणता की फक्त महापौर रस्त्यावर दिसतो, हे खरी गोष्ट आहे, कारण विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. दररोज मिलिंद भाऊ आम्ही हे प्रश्न सरकार पुढे हे मांडत आहे की कृपा करून याच्यावर लक्ष घाला, कृपा करून इथून एक टीम पाठवा, कारण तिकडच्या स्थानिक जे लोक आहे, नेते मंडळी आहे, त्यांच्यावर लोकांचा विश्वास संपलेला आहे. कोणीही दखल घेत नाही. आणि हे खरी गोष्ट आहे की यामध्ये की कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला आपण कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा, किती गाड्या आपल्याला विकत घ्यायच्या, त्याच्यामध्ये आपल्याला काही कमिशन घ्यायचे आहे का, हे सगळं प्रमुख कारण आहे. तुम्ही जे म्हटलं आहे की मलिदा, कचरामध्ये मलिदा, हे प्रमुख कारण आहे की आज इतकी बिकट परिस्थिती औरंगाबाद मध्ये झालेली आहे. आणि फक्त औरंगाबाद पुरता सीमित नाही आहे, आता ते कल्याणमध्ये, राज्याच्या दुसऱ्या ठिकाणी पण असंच आंदोलन होणार आहे. म्हणूनच लोकांना हे समजून आलं आहे की याच्यामध्ये फक्त राजकारणी लोक पैसा कमवण्यासाठी, लोकांच्या हितासाठी काही करत नाही. म्हणूनच आपल्यासोबत कल्याणचे आमदार आणि महापौर, म्हणूनच आपल्यासोबत या चर्चेमध्ये कल्याणचे महापौरही आहेत आणि कल्याणचे आमदारही आहेत. आपण त्या दोघांच्याही कडनं जाणून घेणार आहोत. आणि ते दोघंही बरोबर बोलतायत का नाही, का फक्त तोंड देखलं बोलतायत, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कल्याणमधले माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर सुद्धा आहेत. आणि खरं तर ज्योतिताई आहेत, त्यांच्याकडे मी सगळ्यात शेवटी येणार आहे, कारण त्या आहेत या सगळ्याच्या डॉक्टर. त्यामुळे उपाय काय आपण त्यांच्याकडनं सगळ्यात शेवटी घेऊया. राजेंद्र देवळेकर गेल्या काही वर्षात सातत्यानं शिवसेना भाजपची सत्ता आहे. एक महापौर म्हणून, शहराचे प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही 1% यशस्वी झालायत कचऱ्याच्या या सगळ्या नियोजनात? कारण गेल्या काही दिवसांपासून आगी लागतायत, त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात सुद्धा यश येत नाहीये. त्या आगीवर आज संध्याकाळनंतर नियंत्रण मिळवलेलं आहे. अर्थात या गोष्टीचं आम्हाला काही समाधान नाही, परंतु एक बाब मी आपल्याला सांगू इच्छितो की या कचऱ्याचा जो 50 वर्षाचा जो डोंगर आहे, त्याच्यावर उपाय करण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, जे आम्हाला शासन सांगतं किंवा आम्हाला करता येईल, यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेळी प्रशासनाला आदेशित केलं आहे, वेगवेगळ्या निविदा काढल्यात, परंतु दुर्दैवाने अजून त्याच्यावर आम्हाला यश येत नाही. त्यामुळे आता देखील त्याच्यावर एक सौराष्ट्र नावाचं कंपनीचं अपॉइंटमेंट आम्ही केलेलं आहे. त्यांनी काही कचरा प्रक्रिया करायला, ते सायंटिफिकली क्लोजर करायला तिकडे सुरुवात केली आहे, परंतु आमच्या इथला कचऱ्याचा डोंगर एवढा मोठा आहे की त्याला अतिशय वेळ लागणार आहे. आणि म्हणून माझी विनंती, मी आता नाही, महापौर झाल्यानंतर नाही तर याच्या आधी देखील शासनाला विनंती केली होती की हा प्रश्न केवळ एका शहराचा नाही तर हा MMR क्षेत्राचा प्रश्न आहे. याच्यावर MMR कडून किंवा शासनाकडून एक प्रूव्हन टेक्नॉलॉजी आम्हाला ही देण्यात आली पाहिजे, पण दुर्दैवाने त्याच्याकडून असं आम्हाला शासनाकडून कुठलीही बाब सांगता आलेली नाही. याच्या आधी शासनाने ते केलेलं नाही. बरं देवळेकरजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे अप्रत्यक्षरित्या की आयुक्त आणि प्रशासन आणि तसंच नागरिक हे काही प्रमाणात तुमचं ऐकत नाहीत? तुम्हाला सांगतो की शुक्रवारी ती आग लागल्यानंतर त्याच्यावर तातडी जर प्रशासनाने उपाययोजना केल्या असत्या तर निश्चितपणे ती आग पसरली नसती, त्याच्यावर नियंत्रण मिळवता आलं असतं.
परंतु खऱ्या अर्थाने शनिवारी रात्री मी त्या डम्पिंग ग्राउंडवर पोहोचलो, त्यानंतर रविवारी सकाळपासून त्याच्यावर कार्यवाही सुरू झाली आणि मग कालचा दिवस गेला. आजही तिकडे पूर्ण वेळ सगळा स्टाफ तिथे होता आणि आज संध्याकाळनंतर तिकडे पूर्ण जवळजवळ कंट्रोल आलेला आहे. सकाळपर्यंत निश्चित मिळेल. आपल्यासोबत नरेंद्र पवार आहेत, भाजपचे आमदार आहेत आणि माझी माहिती जर का चुकीची नसेल तर नरेंद्र पवार आग लागल्यानंतर तिथे काही तास सलगपणे थांबले होते ती आग विझते का नाही हे पाहण्याकरता. पण माझा प्रश्न पुढे आहे नरेंद्रजी, आग लागल्यानंतर ती विझते का नाही पाहण्यापेक्षा मुळात आगच लागू नये आणि आग लागण्याकरता कचराच तिथे टाकला जाऊ नये ह्याच्याकरता कल्याणमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या 20 वर्षांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे. काय केलं नेमकं तुम्ही तिथे? प्रामुख्याने आत्ता आमच्या कल्याण डोंबिवलीचे महापौर म्हणाले की सरकारने टेक्नॉलॉजी दिली असती तर हा प्रश्न आमचा मार्गी लागू शकला असता. पण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाने जे काही पर्याय राज्य सरकारला सुचवले आणि त्याकरता लागणारा निधी होता त्या निधीची जी मागणी केली आणि त्या निधीच्या व्यतिरिक्त जास्त निधी हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गेल्या बजेटमध्ये दिला. म्हणजे राज्य सरकारचं कॉन्ट्रिब्युशन 13% होतं, केंद्र सरकारचं 20% होतं आणि महानगरपालिकेत 67% होतं. पण मी मागणी केल्यानंतर जवळजवळ 50% खर्च राज्य आणि केंद्र सरकारचा आणि 50% हा KDMCचा खर्च, त्यातला 19 कोटीचा निधी हा राज्य सरकारने महानगरपालिकेला वर्ग पण केला. पण मला सांगायला इतकं वाईट वाटतंय की प्रशासनाने हा पूर्ण खर्च देखील अजूनपर्यंत केला नाही. म्हणजे राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं आम्ही निधी आणायचा आणि यांनी एजन्सी अपॉइंट करून कामं देखील पूर्ण करायची नाही आणि लोकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींनी सामोरं जायचं. प्रशासन नामनिराळ राहतं, लोकप्रतिनिधींना पुढे करतं. आमदार साहेब, एक साधा प्रश्न आहे, जर का छोट्या छोट्या कामांच्या करता प्रशासन आणि लोक जर का तुमचं ऐकतात तर आता नेमका कचऱ्याच्या विघटनाच्या करता आणि त्याच्यावर प्रक्रियेकरता निधी आल्यानंतर प्रशासन तुमचं आणि महापौरांचं ऐकत नाही? दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की आम्ही वारंवार, मी जवळ आतापर्यंत 18 बैठका घेतल्या, मी 18 बैठका घेतल्या या संदर्भातल्या पाठपुरावा करण्याकरता. अगदी मागची परवा देखील बैठक आयुक्तांबरोबर झाली, उपायुक्त घरासाहेबांबरोबर झाली. पण प्रशासन ज्या प्रकारे मला बोलायचं आहे आमदार पवार साहेब जे म्हणतात, मी येतो तुमच्याकडे. बोला ती नाही आहे महापौर, माझं पूर्ण होऊन द्या. बोला पवार. महानगरपालिकेने सौराष्ट्र कंपनीला महापौर साहेब मला बोलून द्या, माझा पूर्ण होऊन द्या. आमदारांचं पूर्ण होऊ द्या मग तुमच्याकडे येतो. महापौर साहेब पूर्ण होऊन द्या, नंतर तुम्ही बोला. महापौरजी आमदारांचं पूर्ण होऊ द्या मग तुमच्याकडे. काय बोला बोला बोला. यांचा आज महानगरपालिकेमध्ये महापौर साहेब चांगलं काम करतात, नाही असं नाही, पण प्रशासनावरती जी पकड पाहिजे, प्रशासनाने जे काम केलं पाहिजे, कुठल्या प्रकारचा आता रिझल्ट दिसत नाही. आज सौराष्ट्र नावाची कंपनीला डम्पिंग ग्राउंड बंद करण्याकरता काम दिलेलं आहे. 10 महिने झाले त्याला काम देऊन सुद्धा 1 रुपयाचं सुद्धा काम ते करू शकलं नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. पैसे वर्ग केले का त्यांच्याकडे? म्हणजे प्रशासनाने काम केलं पाहिजे. प्रशासनाने ज्या कंपन्या अपॉइंट केलेल्या आहेत, नुसतं टेक्निकली एक बायोगॅस कंपनी बायोगॅसचा प्लांट केला, तिथे 10 टनचा कचरा जातोय, तो सुद्धा जात नाही 10 टनचा. ठीक आहे, 550-600 टन कचरा जनरेट होतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया किती टनावरती होते, तर फक्त 10 टनावरती. बरं, आपण महापौरांना विचारूयात. महापौरजी, म्हणजे आमदारांचं तर ऐकत नाहीच प्रशासन, पण तुमचंही ऐकत नाही. दोन बाबी आहेत त्याच्यावर. सौराष्ट्रने तिथे काम सुरू केलेलं आहे, परंतु डोंगर हा एवढा जवळजवळ 12 लाख टन कचरा या ठिकाणी आहे. ते लगच्या लगेच तिकडे त्याच्यावर प्रक्रिया होईल असं नाही. याच्यामध्ये रोज येणारा कचरा देखील तिथे पडतोय आणि म्हणूनच याच्यामध्ये आम्ही कचऱ्यापासून वीज निर्मिती, जे नागपूर आणि जबलपूर आणि आता PCMC ला गव्हर्नमेंट तिकडे देतंय निधी, याच्यासाठी आम्ही सांगतोय की हे इन्सिनेशन टेक्नॉलॉजीवर आमचं जे नवीन साईट आहे उंबरड्याचं, जिथे आम्ही जागा संपादित केलेली आहे, त्या ठिकाणी या प्रकल्पासाठी आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं एक मदत या ठिकाणी करावी. साहेब, हा प्रश्न नुसता कचऱ्याचा नाही. आपल्याच म्हणण्यामध्ये आलं की ठाणे असेल, तिकडे औरंगाबाद असेल, संभाजीनगर ते किंवा PCMC आहे,
पुणे आहे, या सगळीकडे आहे. माझं शासनाला विनंती आहे की शासनाने ही याच्यामधली मेथोडॉलॉजी आहे, याच्यामध्ये तुम्ही जा, अशा पद्धतीचा आदेशित करायला पाहिजे आहे आणि त्याच्याकडून टाइम बाउंड प्रोग्राम आखून घेतला पाहिजे. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत श्रीनिवास घाणेकर आहेत. घाणेकरजी, तुम्ही या दोघांचंही म्हणणं ऐकलं. तुम्ही वेळोवेळी याच्या संदर्भात आंदोलनही केलंय आणि याचिकाही केली. या दोघांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे आणि नागरिक म्हणून किती त्रास होतो कल्याण डोंबिवलीकरांना? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नागरिक म्हणून असह्य झालं आहे. आता जगणंच असह्य झालं आहे कल्याणकरांना. कल्याणकर श्वास घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती कल्याण पश्चिमेला प्रामुख्याने. आमचे आमदारही कल्याण पश्चिमेचेच आहेत, महापौर साहेबही कल्याण पश्चिमेलाच राहतात, मीही दुर्दैवाने कल्याण पश्चिमेलाच राहतो. आम्हाला परिस्थिती अशी आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातला सर्व कचरा, मग तो डोंबिवली पूर्व पश्चिम असेल, 27 गावं असतील, टिटवाळा मांडा असेल किंवा कल्याण पूर्व असेल, हा सर्व कचरा आम्हाला कल्याण पश्चिमेला झेलायला लागतोय. म्हणजे जी औरंगाबादमध्ये परिस्थिती आहे की नारेगाव आणि बाकीच्या सगळ्या गावांमध्ये औरंगाबादमधला कचरा जातो, कल्याण पश्चिमेने हा सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कचरा घेण्याचा ठेका घेतला आहे. आणि त्याच्यावरती अनधिकृत असं असलेलं हे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हे आम्ही बंद करू अशा स्वरूपाचं ॲफिडेव्हिट नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलकडे माजी आयुक्त रवींद्रन साहेबांनी दिलेलं होतं. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मुळामध्ये 13 एप्रिल 2015 ते 25 एप्रिल 2016 या 375 दिवसांकरता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवीन बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार हायकोर्टाने काढून घेतले होते. म्हणजे प्रशासनाची किती नाचक्की झाली. मी राजकारणात जाऊ इच्छित नाही, मला राजकीय मतं काय मांडायची नाही आहेत, परंतु या दोन्हीही पदाधिकाऱ्यांचा या प्रशासनावरती वचक आहे का? तर नाही. प्रशासन काय करते? सूचना दिलेल्या पाळते नाही. ॲफिडेव्हिट दिलेत कोर्टामध्ये ती पाळते नाही. कोणतीही उपाययोजना नाही. नुसती आग लागल्यानंतर फक्त आम्ही त्यांच्याकडे निवेदनं दिल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करणं एवढंच फक्त यांच्या हातामध्ये राहिलं आहे. प्रथमतः सौराष्ट्र कंपनीचा महापौर साहेबांनी उल्लेख केला. त्यांनी काम चालू केलं म्हणून सांगितलं आहे. त्यांच्या प्लॅन्टपर्यंत त्यांच्या प्रोजेक्ट जिथे चालू आहे तिथपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्तासुद्धा नाही आता सध्या. त्यांचं काम चालू कसं होईल? जोपर्यंत तिथे 750 ते 800 टन, आता पवारसाहेब म्हणाले की 550 टन, ते चुकीची फिगर आहे. 750-800 टन हे ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलं आहे महापालिकेने. एवढा कचरा रोज जर कधी आधारवाडीला जर कधी जात असेल तर तिथे ते काम होईल कसं? मुळामध्ये सर्व भागांमध्ये ह्याचं वर्गीकरण करून जर त्या ठिकाणी जर त्याचं डिस्पोजल झालं तर आधारवाडी कचरा डेपोचं लोड कमी होऊ शकतो आणि ते बंद होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करता येतील. पण तसं काही उपाययोजना मला एक तुम्हाला विचारायचं आहे ते म्हणजे केवळ मुंबईच नाही, मुंबईत तर आता सध्या असलेल्या एका खासदारांनी एक मोठा रिपोर्ट तयार केला होता की कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार कसा होतो वगैरे. निवडणुकांमध्ये त्याचं राजकारण झालं, आपल्याला राजकारणात जायचं नाही, पण ठाणे असो, नागपूर असो, औरंगाबाद असो किंवा पुणे असो, या सगळ्या ठिकाणी नागरिक आता उघडपणे असं बोलायला लागलेत की या सगळ्याच्या मागे राजकारण तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा पक्षीय, पक्षांतर्गत आणि प्रशासन अशा सगळ्यांचं मिळून एक अर्थकारण आहे. ही वस्तुस्थिती आहे का ह्या नागरिकांच्या नुसत्या चर्चा आहेत? ही वस्तुस्थिती आहे. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपुरतं बोलतो. मला बाकीच्या महानगरपालिकांमधला फारसा अनुभव नसल्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही स्टेटमेंट देणार नाही. पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कोणतंही काम करायचं झालं, कोणतंही म्हणजे नुसताच कचरा असं नाही, कोणतंही काम करायचं झालं तर त्याच्यामध्ये अर्थकारण हे प्रमुख कारण आहे. कामं न होण्याचं प्रमुख कारण अर्थकारण आहे. टेंडर कोणाला दिलं जावं किंवा टेंडर कोणाला दिलं जाऊ नये याच्यासाठी इकडे व्यवस्थित आटापिटा करणारी मंडळी आहेत. सर्व राजकीय मंडळी आहेत, त्याच्यामध्ये बाहेरची काही मंडळी आहेत, सर्व पक्षीय आहेत. त्याच्यामध्ये कोणालाही ह्याला झाकावं त्याला काढावं अशी काही परिस्थिती नाही आहे. आणि मुळामध्ये एक लक्षात गेला पाहिजे की ह्याच्यामध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळतोय ह्याचं तरी भान राहायला पाहिजे. आत्ता परिस्थिती अशी आहे की मी ज्या भागात राहतो आग्रा रोड या भागामध्ये कल्याण पश्चिमेला, आमच्याकडे आम्ही घराची दरवाजे किंवा खिडक्या उघड्या टाकू शकत नाही. गेले 7 दिवस झाले. आमच्याकडे परिस्थिती अशी की घराच्या स्लायडिंगला जरा जरी फट राहिली तरी आमचं घर धुराने भरतंय. श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतोय. आमच्याकडची म्हातारी मंडळी किंवा जी काही आजारी मंडळी आहेत त्यांची जीवघेणी परिस्थिती झाली तरी सुद्धा अजूनपर्यंत प्रशासन जागं होत नाहीये. आणि वरती आयुक्त हे सांगतायत आमचे की तुम्ही आता काही दिवस इथलं घर सोडा आणि दुसरीकडे जा. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस झाला की आम्ही आमची घरं सोडायची, महापालिकेने केलेल्या चुकांसाठी आम्ही आमची घरं सोडायची.
आणि प्रशासनावरती जर कधी या गंभीर भयंकर गंभीर आहे. म्हणजे आम्ही आमची घरं का सोडायची, तर बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड आमच्या घराशेजारी ही आमची चूक आहे. आणि त्यासाठी आम्ही घरं सोडायची. ठीक आहे, हे गंभीर आहे. आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम पाहणारे जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील ते याची दखल निश्चित घेतील की आयुक्त जर का अशा प्रकारचं विधान करत असतील तर चिंताजनक आहे. आपण जाऊयात आता डॉक्टरांच्याकडे. ज्योतिताई आहेत आपल्यासोबत. घेतला होता मिलिंदजी. हा पवार बोला. आयुक्ताला पटापट बदलून टाकायचं हेच काम सध्या शासनात चाललेलं आहे. बरं, म्हणजे त्याला त्यांच्याकडनं काम करून घेता येत नाही, त्याच्यामुळे सगळे राजकारणी मिळून मागणी करणार की आयुक्तांना बदला. ज्या सौराष्ट्राचा आमदारांनी उल्लेख केला, ज्या ई रवींद्रांनी त्यांना वर्क ऑर्डर दिली, त्या रवींद्रांना 1 महिन्यामधले बदलून टाकलं. या बदली करण्यामागे कोण मंत्री होते, कोण सत्ताधारी, महापौर म्हणून तुम्ही थांबवलं का नाही, त्याला विरोध का नाही केला त्यावेळेला? कसं थांबवणार? मंत्र्यांच्या आपल्या आय ऑफिसरच्या बदल्यांच्या ऑर्डर नगर विकास मधून निघतात. मान्य मी एक मुद्दा फक्त मांडतो याच्यामध्ये. ई रवींद्रांचा यांचा काळ फक्त 1 वर्षाचा होता किंवा 1.5 वर्षाचा होता. ही समस्या गेली 35 वर्ष कल्याणकर झेलतायत. बरोबर आहे. ई रवींद्र आले आणि गेले, ह्याचा फटका आम्हाला का आमदारांनी काढला म्हणून मी सांगितलं. बरं, ठीक आहे. आपण वादाच्या पेक्षा आपण काही मुख्य विषयाकडे येण्याचा प्रयत्न करूयात. ज्योतिताई, हे जे सगळं आता सुरू आहे ना, ते असं सुरू आहे की आता पेशंटला ऑक्सिजन लावलेला आहे आणि लोक म्हणतात की त्याने हे जेवण का केलं, त्याने हा उपाय का केला, त्याने असं औषध घ्यायला पाहिजे होतं, त्याने तसं औषध घ्यायला पाहिजे होतं. मूळ मुद्द्याला कोणीच हात घालत नाहीये. काय नेमकं करायला पाहिजे, किंवा याच्यातनं तुमच्या दृष्टीने आता पहिल्या टप्प्यात तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा मी असं सांगेन की मी काही डॉक्टर नाही आहे. मी कचरा वेचक जे आहेत त्यांच्यामध्ये काम करणारी एक कार्यकर्ती आहे. आणि कचरा वेचक किंवा महानगरपालिकेचे एक कामगार हे ज्या भयानक परिस्थितीतनं जातात, ज्या घाणीत त्यांना काम करायला लागतं, जे टॉक्सिक सगळं मटेरियल असतं, ह्याला नागरिक जबाबदार आहेत असं मी मानते. कारण ते कधीही कचरा वेगळा करत नाहीत. कुठलीही महानगरपालिका नागरिकांनी जर कचरा वेगळा केला नाही तर तो प्रोसेस करू शकणार नाही. पण त्याबरोबरच महानगरपालिकेची जबाबदारी आहे की वेगळा केलेला कचरा वेगळा उचलून ठेवून वेगळी त्याच्यावर प्रोसेस करणं. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कचऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. आत्ता जे सांगितलं की इन्सिनरेटर लावा, तर सगळ्यात सोपा उपाय झाला. म्हणजे लोकांना काहीच वळण लावायचं नाही, लोकांनी वाटेल तसा कचरा टाकायचा. आणि मग राजकारण्यांना बरं आहे ना, इन्सिनरेटर फार महाग टेक्नॉलॉजीज आहेत, सगळ्या इम्पोर्टेड आहेत, आणि त्याला जो खर्च येतो तो खर्च करणं म्हणजे काय, म्हणजे सरकारने तो खर्च करावा, त्याला इन्सिनरेटर बांधून द्यावे, मग नागरिकांनी सगळा कचरा मिक्सच टाकावा आणि तो त्या मशीन्समध्ये टाकावा, जाळावा, त्यातून डायऑक्सिन्स तयार होतील. पुन्हा धूर जो डम्पिंग ग्राउंडवरनं धूर येतो त्याच्यावरची डायऑक्सिन्सचा धूर बाहेर येईल आणि तोही विषारीच असेल. तो कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर निर्माण करणार आहे. आणि त्यामुळे रोगापेक्षा औषध भयंकर अशी ही परिस्थिती आहे जे कोणीच सांगत नाही. खरं म्हणजे आपल्या 2016 सालचे जो कायदा झाला, नियम आले, या नियमावलीत कचऱ्याचे विविध प्रकार सांगितले आहेत. पण कुठलीही महानगरपालिका कोरडा आणि ओला याच्याशिवाय काहीही सांगत नाही. याच्यामध्ये एक हॅझर्डस वेस्ट, घातक कचरा, विषारी कचरा असा आणखीन एक प्रकार आहे. म्युन्सिपाल्टी जे लोकशिक्षण करायला पाहिजे या बाबतीत, आणि नुसतं लोकशिक्षण करून उपयोग होणार नाही. जर ते लोकशिक्षण केल्यावर लोकांनी खरंच कचरा वेगळा केला तर तो उचलण्याची तयारी पाहिजे. तेव्हा तो कोरडा, ओला, घातक, बांधकामाचा कचरा, मेडिकल वेस्ट, ई वेस्ट, हे सगळं वेगळं केलं पाहिजे. याचं भान कुणालाही नाही. आणि ते तसं वेगळं केलं तरच कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. आणि त्याचबरोबर ओल्या कचऱ्याचं खत केलं पाहिजे. सगळ्या नागरिकांचा त्याला विरोध आहे, आम्ही नाही करणार. तुम्हाला माझ्या अंगणात नको, म्हणजे नॉट इन माय बॅकयार्ड, त्याला निंबी ॲटिट्यूड असं म्हणतात. आणि दृष्टीआड सृष्टी म्हणजे डोंबिवलीत राहणाऱ्या लोकांना आधारवाडीत काय होतं किंवा मुंबईच्या इतर भागातला कुलाब्यापासून दहिसरपर्यंतचा सगळा कचरा देवनार डम्पिंगला जातो. जो भाग सगळा झोपडपट्टीने वेढला आहे, त्यामुळे तिथे काय होतं याच्याबद्दल कोणालाच काळजी नाही. इथे म्हणतात हे यांचा कचऱ्याचं काय डोंगर झाले. मुंबईमध्ये 18 मजली डोंगर आहे. म्हणजे अगदी एका ओळीत जर का सांगायचं झालं तर प्रशासन, राजकारणी आणि सर्वसामान्य जनता, म्हणजे ज्याच्यात आम्ही पण आलो, मी पण आलो त्याच्यात, हे सगळेजण कचरा या विषयात बेसिकली म्हणजे प्रामुख्यानं गंभीर नाहीत असं एका वाक्यात म्हणता येईल. बरोबर आहे. बरं, पण मग आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर हे जर का गंभीर व्हायला हवे असतील तर काय केलं पाहिजे, मुळात कचरा म्हणजे काय, त्या कचऱ्याचं विघटन का केलं पाहिजे, आणि हे जे आता आधारवाडी, मुलुंड
किंवा औरंगाबादमध्ये नारेगाव किंवा नागपूरमध्ये आणखीन काही अशा ठिकाणी जे सगळं कचऱ्याचं सुरू आहे ना, तिथे सध्या धूर आहे. पण तो दिवस फार लांब नाही नागरिकांनो, की जेव्हा हा धूर तुम्ही जिथे राहताय तिथे तुमच्या नाकातोंडात जाईल आणि मग तेव्हा कुठे पळणार. या सगळ्यामध्ये जे अर्थकारण होतंय असा आरोप इम्तियाज जलील यांनीही केला आणि घाणेकरांनीही केला. त्यातलं वास्तव काय आहे आणि जर का लोकप्रतिनिधी यांची काही जबाबदारी असेल, प्रशासन म्हणून त्यांची काही जबाबदारी असेल, तर ते याच्यात एक पाऊल पुढे येणार का नाही? का राज्य सरकार हे करत नाही, केंद्र सरकार हे करत नाही, लोक हे करत नाहीत, केवळ एवढेच आरोप प्रत्यारोप करत राहणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा बेधडक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय बेधडक. आणि कचऱ्याची कोंडी जी सगळीकडनं होत चाललेली आहे आणि कचरा जो धुमसत चाललेला आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो. एका छोट्याशा आकडेवारीवर नजर टाकूयात म्हणजे तुम्हाला गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित होईल. मुंबईत साधारण दररोज गोळा होणारा कचरा, साधारण ना का, मी ही एक्झॅक्ट आकडेवारी नाही, प्रशासनाच्या आकडेवारीत सुद्धा काही ठिकाणून पाणी जिरतं तसं काही ठिकाणी कचरा मुरतो, त्यामुळे ही साधारण आकडेवारी. मुंबईमध्ये 7,200 टन, नवी मुंबईमध्ये 750 टन, कल्याण डोंबिवलीमध्ये 800 टन, औरंगाबादमध्ये 450 टन, नाशिकमध्ये 450 टन, ठाण्यामध्ये 800 टन आणि पुण्यामध्ये 1700 टन. हे वर्षाचे आकडे नाही आहेत बरं का, महिन्याचे तर नाहीच नाहीत, हे दररोजचे आकडे आहेत. त्यामुळे आपण किती गंभीर झालं पाहिजे हेही बघा. आणि एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि मग पुढे चर्चेत जाऊयात. महापौर साहेब कल्याण डोंबिवलीचे आहेत आपल्यासोबत आणि आमदारही आहेत कल्याणचे. कल्याणमध्ये आधारवाडीला जिथे हा कचरा टाकला जातो ना, तिथून हाकेच्या अंतरावर काही जणांची घरं आहेत. तिथला एक मुलगा गेले काही दिवस या भागात फिरतोय, जो मलाही काही काळापूर्वी भेटला होता. त्याचं ठरलेलं लग्न त्या कचऱ्याच्या ढिगांमुळे मोडलं. आणि हीच स्थिती औरंगाबादमध्ये सुद्धा मला पाहायला मिळाली. नारेगावपासून आजूबाजूच्या गावांमध्ये मुलांना आता मुली मिळत नाहीत. गेल्या 6 महिन्यात नारेगाव आणि परिसरात लग्न झालेलं नाही. किती गंभीर विषय. आणि आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतोय. पुन्हा एकदा आपण जाऊयात इम्तियाज जलील यांच्याकडे. इम्तियाजजी, हे सगळं झालं, तुम्ही सांगताय 20 वर्ष कोणाची सत्ता आहे वगैरे, ते सगळं ठीक आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी काय केलं हेही आता लोकांना माहिती झालंय. मला सांगा, तुमच्या वॉर्डामध्ये, तुमच्या मतदारसंघात कचरा बाहेर जाणार नाही याच्याकरता तुम्ही स्वतः काही गेल्या महिन्याभरात काही प्रयत्न केलेत का हो? मिलिंद भाऊ, माझा एक प्रॉब्लेम, माझी कॉन्स्टिट्युएन्सीचा हे प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि खूप गंभीर प्रॉब्लेम आहे. आम्ही कितीही जेन्युनली प्रयास केला तर आज महानगरपालिका सुद्धा हे मानायला तयार आहे की माझी जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते ओल्ड सिटी आहे औरंगाबादमध्ये, तिथे ओपन स्पेसच नाही आहे. जितका गंभीर प्रॉब्लेम माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे तितकी गंभीर परिस्थिती न्यू औरंगाबादमध्ये नाही आहे. कारण काय आहे की ती एक प्लॅन्ड सिटी आहे आणि तिथे ओपन स्पेसेस खूप आहे. आज जे प्रयत्न सुरू आहे की आपण ओपन स्पेसेस मध्ये जाऊ, ते कचरा एक खड्डा करून ते खड्ड्यामध्ये कचरा टाकू आणि त्याचं खत तयार करू, तशी परिस्थिती आम्ही कितीही प्रयत्न केले, माझे 25 कॉर्पोरेटर आहे, आम्ही कितीही प्रयत्न केले तर आम्हाला ते ओपन स्पेसेस मिळत नाही माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत. आणि मग प्रश्न का येतो की माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीचा कचरा मी शेजारच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये घेऊ जाऊ शकतं का? नाही, तेथे लोक स्वीकारणार नाही. तर हे एक मोठी गंभीर परिस्थिती आहे. काल पण जेव्हा एक मोठी मीटिंग झाली त्यामध्ये पण हे मुद्दा आला की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीचा आहे. आणि याचा तोडगा पण किमान तुमचं म्हणणं मला मान्य आहे, मी तुमच्या मतदारसंघातनं फिरलोय, पण किमान ओला सुका कचरा वेगळा करून महापालिकेकडे देणं एवढं तरी आपण करू शकतो का नाही? हे करायला पाहिजे, हे प्रामुख्याने सगळ्यांनी करायला पाहिजे. पण तुम्हाला मी हे सांगू इच्छितो मिलिंद भाऊ की जेव्हा लोकांना हे सांगण्यात आला की तुम्ही सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा वेगळा करून करा, महानगरपालिकाचं सिस्टम काय आहे की त्यांची एकच गाडी यायची कचरा उचलायची आणि आम्ही 2 वेगळ्या वेगळ्या दिले तर ते एकाच गाडीमध्ये टाकत होते. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तर हे सगळं गोष्टी निघाले
आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझा महानगरपालिका 6 कोटी रुपये दर महिन्याला फक्त कचऱ्यावर खर्च करतो. मी तुम्हाला गॅरंटी देतो त्याचं चांगलं ऑडिट झालं तर किती एक अधिकारी आणि किती एक पदाधिकारी जेलमध्ये जाणार आहे. कारण इतका मोठा पैसा तुम्ही जेव्हा खर्च करतो, लोक त्यांच्याकडून 100% झालेलं नाही आहे, हे खरी गोष्ट आहे. कारण जे गरीब लोक आहे त्यांना हे त्याचा महत्त्व समजलेलं नाही आहे. त्यांचं तर असं आहे खूप सारे लोकांचा की माझ्या घरचा कचरा एक प्लास्टिक मध्ये टाकायचा आणि असं भिरकावून तिथे आहे तर टाकून द्यायचं, ते रोडवर इम्तियाजी, तुम्ही आमदार आहात, हे सध्या परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये खूप अवेअरनेस करण्याची गरज आहे आणि ते अवेअरनेस करण्याची गरज माझी आहे, माझी जिम्मेदारी आहे. तशा प्रकारे सगळ्यांची जबाबदारी बरोबर आहे. आहे. इम्तियाजी, तुम्ही आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात. औरंगाबाद महापालिकेत जर का एवढा भ्रष्टाचार होत असेल तर त्याची कागदपत्र काढून सभागृहात मांडायला तुम्हाला कोणी थांबवलंय? आम्ही अपेक्षा करतो की पुढच्या काही काळात जर का असं असेल तर तुम्ही हा प्रश्न सभागृहात मांडाल. आपल्यासोबत नरेंद्र पवार आहेत, मात्र त्यापूर्वी घाणेकरांची एक प्रतिक्रिया. जसं इम्तियाजभाई म्हणाले की औरंगाबादमध्ये बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधला कचरा त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येतो का? नरेंद्र पवार आमचे आहेत, कल्याण पश्चिमेचे आमदार आहेत. आमच्याकडे 4 विधानसभा मतदारसंघामधला कचरा येतो आहे कल्याण पश्चिमेला. म्हणजे कल्याण पश्चिमेने काय झेलायचं आहे? कल्याण पूर्वेचे आमदार वेगळे आहेत, 27 गावांमधले आमदार वेगळे आहेत. आमच्याकडे त्यांचा कचरा येतो आहे, आम्ही तो झेलतो आहे. राहिला प्रश्न वर्गीकरण करण्याचा, ओलाडा सुका कचरा वर्गीकरण करण्याचा. महापालिकेने आमच्याकडे डबे विकत घेतले होते, कारण विकत घेण्यामध्ये फार रस असतो आमच्या लोकांना. आणि ते डबे विकत घेतल्यानंतर मग ते वाटले आणि त्याच्यामध्ये जेव्हा वर्गीकरण केलेला कचरा आम्ही जेव्हा नागरिकांनी द्यायला सुरुवात केली तेव्हा इम्तियाजभाई म्हणाले तसं एका गाडीमध्ये टाकून डम्पिंग ग्राउंडवरती आम्ही वर्गीकरण केलेला कचरा एकत्र नेऊन टाकून दिला. बरं, आपण महापौर आणि आमदारांच्याकडे जाऊयात. महापौरजी, आता सगळी वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे. मला असं वाटतं की केवळ राज्य सरकारनं हे नाही केलं, आमदारांनी हे नाही केलं, प्रशासनानं हे नाही केलं. कल्याण डोंबिवलीचे प्रथम नागरिक म्हणून तुम्ही आता काय करणार आहात इथून पुढच्या काळात? पद्धतीने बघायला पाहिजे. बोला मिलिंदजी, या कचऱ्याच्या विषयामध्ये सायमल्टेनियसली वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही सुरू केलेल्या आहेत. याच्यामध्ये जसं कचरा वर्गीकरण आहे, ओला सुका वर्गीकरण, त्याचबरोबर ओल्या कचऱ्याच्या प्रक्रिया आमचे उंबर्डे आणि आयऱ्याचे दोन्ही बायोगॅस प्लांट 10,000 टनाचे सुरू झालेले आहेत. येणाऱ्या महिनाभरात आमचे 12वे आणि राजूनगर डोंबिवली इथले आणखीन 10,000 टनाचे 2 प्लांट ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे सुरू होतील. आम्ही एकूण 12 बायोगॅस 10,000 टनाचे आम्ही निर्मित करतो, ज्याच्यामुळे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होईल. आता ओला आणि सुका कचरा नागरिकांनी करावा यासाठी जाहिरात सुरू आहे, प्रबोधन सुरू आहे. डबे आम्ही वाटले, परंतु त्यातली ज्या घंटागाड्या असतात त्या घंटागाड्याही आता आम्ही ओला वेगळा गोळा करायचा, सुका वेगळा 2 कंपार्टमेंटवाला याची प्रोव्हिजन करतोय. काही ठिकाणी त्या गाड्यांची व्यवस्था झालेली आहे. निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचं सेपरेशन आम्ही करू. बरं महापौरजी, शेवटचा प्रश्न तुमच्या करता विचारतो, थेट प्रश्न विचारतो. देखील एका बाजूला कल्याण महानगरपालिकेच्या इमारतीत शेकडो कर्मचारी दररोज येतात, ते तिथे जेवण करतात, तिथे कार्यालयीन कामं सगळी होतात. तुम्ही मला एका ओळीत सांगा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत तरी ओला आणि सुका कचरा वेगळा होतो का? जर का होत नसेल तर उद्यापासून सुरू करणार का? तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. निश्चितपणे जेव्हा आपण लोकांना सांगायला जातो त्यावेळी ते काम पहिलं आधी आपण करायला पाहिजे. हे लवकरात लवकर सुरू करू. अजूनपर्यंत होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. निश्चित त्यांनी सांगितलं उद्यापासून सुरू करू, याचा अर्थ आजपर्यंत होत नाहीये. आपल्याकडे प्रबोधन लोकांचं घ्यायचं, परंतु महापालिका पदाधिकारी ज्या ठिकाणी बसतात तिथेच जर वर्गीकरण होत नसेल मला एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. घाणेकर हे अनेक प्रश्नांवर बोलत असतात, पण आज हा कचऱ्याचा प्रश्न आहे त्यामुळे बाकी काय मी बोलत नाही. मला एक बाब आपल्या निदर्शनास आणायची आहे. मध्ये MMR क्षेत्रातला कचरा, हा सगळा कचरा तळोजा येथे सामायिक भूमी भराव प्रकल्प करावा म्हणून गव्हर्नमेंटने BPMC ऍक्ट मध्ये सुधारणा केली. ठीक आहे. त्यावेळी आमचं UPL नावाच्या कंपनीचं टेंडर आमचं फ्लोअरवर होतं मंजुरीसाठी, परंतु शासनाने सांगितलं इथे तुम्ही करायचं नाही, तळोजाला तुमचा कचरा पाठवा. आणि शासन बदललं, ते सगळा तळोजाचा प्रकल्प बारगळून गेला. आता आम्हाला म्हणजे एकदा हे करायचं, एकदा ते करायचं हे सांगणं, याच्यासाठी माझी विनंती आहे. ठीक आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांची एकदा बैठक बोलावी आणि हेच तुम्हाला करावं लागेल. हे आहे, आम्ही शासन हे देतो, एकदा सांगा. ठीक आहे. नरेंद्र पवारजी, आपली वेळ संपत आली आहे. मला सांगा की
आतापर्यंत राजकारण खूप झालं. आग लागल्यानंतर सगळे लोकप्रतिनिधी जातात आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतात. इथून पुढच्या काळात राज्य सरकारनं किती जास्त निधी दिला आणि प्रशासनानं किती जास्त कामं केली नाहीत हे सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर इथून पुढच्या काळात काही भर देणार का फक्त स्वच्छ भारत अभियानामध्ये कल्याण डोंबिवलीतले लोकप्रतिनिधी जसे याही पूर्वी अनेकदा दिसले तसे सेल्फी काढून घेताना दिसणार? मिलिंदजी, मी माझ्या वॉर्डापासून किंवा माझ्या मतदारसंघाची सुरुवात केली की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जवळजवळ 7 घंटा गाड्या आणि ते 7 वॉर्डमध्ये दिलेलं आणि किमान 7 वॉर्ड मी कचराकुंडी मुक्त करणं आणि त्या भागामध्ये ओला कचरा सुका कचऱ्याचं विघटन करण्याकरता घंटागाड्यांमध्ये सेपरेट कचरा करण्याकरता मी स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून हे काम करतो. एक दुसरं, आजच विधानसभेमध्ये मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या मार्फत ही आग लागण्याच्या संदर्भात विषय मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की तुम्ही तातडीने हे अधिवेशन संपाच्या आतमध्ये या सगळ्या संबंधितांची एक बैठक घ्यावी आणि तातडीने या कल्याणच्या डम्पिंगचा विषय मार्गी लावण्याकरता तुम्ही हस्तक्षेप करावा. आता खरं तर आमचा खरोखर कंट्रोल या प्रशासनावरती नाही, पण आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष करून आमच्या कल्याणकरांना चांगला दिलासा द्यावा अशा प्रकारची मी आज माझा अधिकार जिथे आहे, जिथे मला मानण्याचं व्यासपीठ आहे त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलेलं की यामध्ये अधिवेशन अगोदर बैठक लावून या सगळ्या मार्गाला काढण्याचा प्रयत्न. ठीक आहे, आपली वेळ बऱ्यापैकी संपत आलेली आहे. ज्योतिताई आहेत आपल्यासोबत. ज्योतिताईंच्याकडनं, ज्योतिताई, हे सगळं तुम्ही ऐकताय गेले तासभर. मला सांगा की 3 टप्प्यांवरती 1, 2, 3 अशा प्रकारच्या काय उपाययोजना तातडीनं केली पाहिजेत, नाहीतर आपली शहरं जी कचऱ्याच्या ज्वालामुखीवर आहेत त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की घंटागाड्या लावून सगळा ओला कचरा पुन्हा डम्पिंग ग्राउंडवरच न्या, हे काही योग्य नाही आहे. कारण ते आपले जे नियमावली आली त्याच्यात पण हे सांगितलेलं नाही. त्याच्यात ओला कचरा डम्पिंगवर जाता कामा नये, रिसायकलेबल कोरडा कचरा सुद्धा जाता कामा नये. फक्त जो घातक कचरा आहे तोच गेला पाहिजे. पण नागरिकांना घातक कचरा म्हणजे काय हे माहिती नाही आहे आणि त्याच्याबद्दलच्या कुठल्याही स्पष्ट सूचना तो नक्की कशात टाकावा, कोरड्यात टाकावा म्हणजे घातक कचरा हा, हे सांगितलेलंच नाही. उदाहरणार्थ आपण घेऊया सॅनिटरी नॅपकिन्सचं उदाहरण किंवा डायपर्सचं उदाहरण. हे खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्लास्टिकच्या पिशवीत टाकून ती जर डम्पिंगला पाठवली तर त्या केवढ्या प्लास्टिकच्या पिशव्या तिथे पडतील. त्यामुळे ते कागदात गुंडाळायला पाहिजे हे लोकांना सांगितलं जात नाही. म्हणजे या जाहिराती ज्या कंपन्या करतात, कारण आताच्या रूल्समध्ये जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ज्या अशा ज्याला पर्यावरण स्नेही नसलेल्या वस्तू तयार करतात, डबल लेअरच्या वगैरे, यांच्यावर पण बंधनं आलेली आहेत, पण ते काही त्याच्याशी बोलत नाहीत. खरं म्हणजे त्याला 3 वर्षाची मुदत आहे, म्हणजे 19 साली ती मुदत संपणार आहे. तेव्हा या सगळ्या कंपन्यांनी सुद्धा आपण पर्यावरण स्नेही प्रॉडक्ट्स तयार करतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. घरच्या बरोबर आहे, घरच्या पातळीवर ओल्या कचऱ्याचं खत करता येतं हे अनेक उदाहरणांना सांगता येईल की तुम्ही घरामध्ये एक बादली ठेवून, किंवा अनेक लोक टेरेस गार्डनिंग करतात, किंवा आता यांनी जसं उदाहरण दिलं की ओल्या कचऱ्यातच तुम्ही झाडं सुद्धा लावू शकता. हे करणं अजिबात कठीण नाही आहे, परंतु त्याच्यासाठी थोडंसं महानगरपालिकेकडनं लोकांना एक छोटंसं प्रशिक्षण देण्यासाठीची व्यवस्था झाली पाहिजे. दुसरं म्हणजे प्रत्येक इमारतीमध्ये, आता प्रत्येक घर हे साधारण सगळ्यांना असं वाटतं मी कुठे कचरा करतो एवढा, पण प्रत्येक कुटुंब हे साधारणतः अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा वर, तुमची जितकी सांपत्तिक परिस्थिती चांगली तितका तुमचा कचरा जास्त. त्यामुळे झोपडपट्ट्या घाण दिसल्या तरी झोपडपट्ट्यांमध्ये कचरा कमी असतो. तर हा जो कचरा ओला कचरा आहे तो घरातच जर करता आला तर ते उत्तम. नाहीतर तुमच्या कंपाऊंडमध्ये साधी कंपोस्टची पीठ लावून तुम्ही त्याचं खत करू शकता. आता याच्यामध्ये पण आणखीन एक गंमत अशी आहे की सरकारच जाहिरातीमध्ये सांगतं की तुम्ही मशीन लावा. खरं म्हणजे कंपोस्टिंग अतिशय नैसर्गिक पद्धतीने होऊ शकतं, त्यामुळे ते कंपाऊंड मध्ये करणं. या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिक, प्रशासन आणि राजकारण या सगळ्यांच्या मानसिकतेचा अभाव आहे? या सगळ्या अर्थातच पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्तीचा पण अभाव आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे हॉटेल्स आहेत किंवा जे मार्केट्स आहेत याच्यामधला जो कचरा आहे हा कचरा हा पूर्णपणे बायोगॅस प्लांट्समध्येच गेला पाहिजे आणि त्यांची लायसन्सेस आहे त्यांच्याकडे. म्हणजे त्यांना तुम्ही निश्चितच सक्ती करू शकता की तो कचरा वेगळा ठेवून तो बायोगॅस प्लांट्समध्ये जायला पाहिजे. पुण्याला आज जे इतर ठिकाणी दिसते ते काही वर्षांपूर्वी पुण्याला होतच ना, अजूनही वन्न पूर्ण धुमसत असतं की देवाची उरडीचे लोक घेत नाहीत कचरा. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे यातला जो कोरडा कचरा आहे याच्यासाठी कोरड्या कचऱ्याची संकलन केंद्र बांधली पाहिजेत आणि जे लोक कचरा ही ज्यांची उपजीविका आहे त्यांना ती केंद्र चालवायला दिली पाहिजेत. हे पण स्वच्छ भारत अभियानमध्ये लिहिलंय. बरं,
आणि याच्याकरता काय राज्य शासनानंच आदेश काढला पाहिजे असं काही नाही. काही गरज आमदार नाही. स्वतःच्या ताकदीवर करू शकतो, नगरसेवक स्वतःच्या ताकदीवर, महापौर स्वतःच्या ताकदीवर आणि सोसायटी पण स्वतःच्या ताकदीवर करू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. बर घाणेकरजी, वेळ संपलाय, म्हणजे आपण जास्त वेळ बोललोय खरं तर, मात्र विषयच तसा आहे आणि फार गंभीर आहे. कारण कचऱ्याच्या एकूणच औरंगाबादमधली परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. नागरिक संतप्त असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गुदाम यांनी मगाशीच दिली आणि त्याचा स्फोटही होऊ शकतो. त्याच महापालिकेतलं कचऱ्याचं राजकारण आणि भ्रष्टाचार याबद्दल इम्तियाज जलील यांनी सांगितलं. तर कल्याण डोंबिवलीतल्या कचऱ्याच्या नियंत्रणासाठी अद्यावत यंत्रणा शासनानं पुरवलेली नाही आणि पुरवतही नाही अशी टीका कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. तर यावर राज्य शासनानं कचऱ्यासाठी दिलेला निधी प्रशासनानंच योग्य पद्धतीनं वापरला नाही असं म्हणत आमदार नरेंद्र पवार यांनी प्रशासनाला जबाबदार धरलाय. तर कल्याण डोंबिवलीतल्या कचऱ्याचा अडकलेला प्रश्न आणि महापालिकेतलं कचऱ्याचं अर्थकारण यावर श्रीनिवास घाणेकर यांनी व्यवस्थित प्रकाश टाकला. कचऱ्याच्या विल्हेवाटीला आणि महापालिकाच जबाबदार नाही, तर कचऱ्याचं वर्गीकरण योग्य प्रकारे न करणारे तुम्ही आम्ही सर्वसामान्य नागरिक सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहोत असं ज्योतिताई म्हापसेकर यांनी म्हटलंय. या सगळ्या प्रश्नावर उपाय सुद्धा त्यांनी सुचवलेत. प्रेक्षको, कचऱ्याच्या ज्वालामुखीची शहरं आहेत आपल्या आजूबाजूला, आपलंही शहर त्याच्यात आहे. आजच्या शहराचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं ना तर कदाचित असं करता येईल. एकीकडे मुंबईला सिंगापूर आणि शांघाय, पुण्याला IT हब, औरंगाबादला पर्यटनाची राजधानी बनवण्याच्या घोषणांच्यावर घोषणा होत आहेत, तर दुसरीकडे दररोजच्या टनवारी कचऱ्याचं करायचं काय असा साधा प्रश्न पडलाय, त्याच्यावर उपायही आपल्याला सापडत नाही. एकीकडे स्वच्छ भारताची मोहीम धडाक्यात सुरू आहे, दुसरीकडे कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत. स्मार्ट सिटीच्या आधी क्लीन सिटी कधी होणार हा खरा प्रश्न आहे. कारण जी ही शहरं आहेत ना, ही सगळी स्मार्ट सिटी योजनेतली शहरं आहेत. शहरांची कचरा कोंडी झाली आहे, कचरा मुक्ती कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. आपण सगळेजण मान्यवर यात सहभागी झालात. अपेक्षा करूयात पुढच्या काही काळात तुमच्या माझ्या सकट सगळ्यांच्या घरात होणारा कचरा किमान आपल्या स्तरावर तरी आपण ओला सुका तरी प्राथमिक स्तरावर वेगळा करू. महापौरांनी शब्द दिलाय, कल्याण डोंबिवली महापालिकेत उद्यापासून ओला आणि सुका कचरा वेगळा केला जाईल. याच पद्धतीने बाकीही सगळे करतील अशी आपण अपेक्षा करूयात. बेधडकमध्ये आज इतकंच, पण सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता बेधडक ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.